जय हिंद, जय भारत. बहिणी सोनी, काल मी मला वाटणार म्हणून सण मी पुरुषाविरुद्ध एक मुद्दा उचला की बाबा पुरुष असं असं करतंच आणि ते खरं आहे, करतंच पुरुष. आता ते प्रत्येक पुरुषनं मी सांगस की 80% माणसाने बाहेर फेरेत पुरुष करतंच. पण ते कसं आहे, आई आपली घरमा खमकी म्हैसन आपला परिवार व्यवस्थित चालू आहे, आपला पोरी सेफ राहतंच. पण आता असं देखाल भेटणं बहिणी सोनी म्हणून सांगा, राग नको येऊ द्या. 2-2 पोरेस माया पैरण्यात कसा ना करता पैरण्यात. आता काय आहे नाविश्वा मी तर म्हणच 2-2 पोरेस माया पैरण्यात. पोरे सोडसून पैरा तुम्ही खुशाल. ठीक आहे ना, तुम्हाला नवरा मारहाण करतोय, माहेरले जावा, पोरेच्या सोबत लय जा, कट्टे पण जावा पण पोरेच्या सोबत लय जा ना. पोरेच्या सोडसून तुम्ही खुशाल नाही जातीस. आमनाडे काल दिसणार एक मुद्दा आहे भाऊसाने, तर ती बाई गई ती बॉयफ्रेंडसोबत पैसा नाही आणि पोरगं आणि नवरा माणूसने फुल्ल दारू पेल होती आणि रात्री तो पोलीस स्टेशनला उन्हा किती वाजता उन्हा 1:30 वाजता उन्हा पोलीस स्टेशनला. आणि उन्हा आणि मॅडम म्हणे बायकोला धुडी आणा, अहो पोराला मी कुठे सोडू, कुठे लय जाऊ. म्हणजे तो सुद्धा ते पोरगांना जबाबदारी लिहायला तयार नाही, बापसुद्धा. आणि पोरगं कितल्या वर्षानं होतं, 6 वर्षानं पोरगं होतं. 6 वर्षानं पोरगं हातमा कपडाची पिशवी आणि ते पोरगं ते बापनं हात दर्शन चाला ना. आणि पप्पा चला ना घरी, पप्पा चला ना घरी. ते पोरगा त्या बापनं रावण्या करणं. तो बाप इकडे पडू का तिकडे पडू, इकडे पडू का तिकडे पडू, त्याने अशी अवस्था डगमग. म्हणजे तो बायको गी म्हणजे तो टेन्शनमा दारू पिरणं, त्यानं टेन्शन गायब. ती बाई तिकडे गी मजा करायला. पण पोरेसने काय करत हा मला एक मुद्दा आहे. बहिणीने वागताना जर असा व्यवस्थित वागा, विचार करा. आपण जन्म दिले, आपण आई आहे, आपण आई या शब्दांना अपमान करू नका. हातपाय एवढी विनंती आहे. लहान पोरेसनी मानसिकता एवढी खराब होस त्या पोरेरातले. तो पोरगा त्यानं बापले दिसणी असं टावेल टाकेल तर हायवेले आणि टावेल टाकीसन तो पोरगा तरी झोपेल होता रात्री 2:30 वाजता. तर मी रात्रभर झोपणून सारखं ते पोऱ्या पाहिजे जायचा करा तुम्ही का ते पोरगं सुरक्षित आहे का म्हणजे. तो तर पेलच होता पण तो पोरगं तरी झोपेले सुरक्षित आहे का, कारण तो दारू पेल होता त्यानं बाप मैसन. त्याला आमली मजमा बी लिहिता येत नाही पोलीस स्टेशनमा रातना टाईमली. मग ह्या असा लोकेशनं करो कसं काय करू असा लोकेशनं. तुम्हामुळे या पोराचे त्रास होणार नाही, या गोष्टी तुम्ही विचार नाही करतास. म्हणजे भाऊ सोनी बहिणी सोनी, जेवढा माणशी जबाबदार त्या गोष्टी असले तेवढ्याच जबाबदार बायासुद्धा आहेत. व्यवस्थित राहावा, आपल्या फॅमिलीसोबत राहावा आणि इकडे तिकडं मन डगमगून देऊ नका. काय असतील थोडेफार प्रॉब्लेम त्या घरमात सॉल्व करा. नवरा बायकोच्या गोष्टी या घरमात सॉल्व करा, कारण आपण